भंडारा जिल्ह्यात धान उत्पादक शेतकऱ्यांना युरिया खताच्या टंचाईमुळे मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे. आवश्यकतेनुसार युरियाचा पुरवठा होत नाही. कृषी केंद्रावर शेतकऱ्यांना कमी प्रमाणामध्ये युरिया दिला जातो आणि तोही इतर महागड्या खतांसहच उपलब्ध होतो. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलेला आहे. या समस्येवर उपाय म्हणून काही शेतकऱ्यांनी बचत गटांच्या माध्यमातून युरिया निर्मिती व वितरण करण्याची मागणी केली आहे. जसे बचत गटांना रोजगार निर्मितीसाठी विविध योजना दिल्या जातात, त्याचप्रमाणे युरियाच्या पुरवठ्यासाठीही महिलांना संधी मिळावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. त्यामुळे रोजगार वाढेल आणि युरिया खताची कमतरता देखील दूर होईल. ही मागणी आता चर्चेचा विषय ठरत आहे. आमची जी मागणी आहे ती एक महिना जी म्हणजे धान रोवणीला झालेला आमचा प्रामुख्याने हा जो भाग आहे तो हा धानावर अवलंबून आहे. परंतु रोवणी होऊन सुद्धा आम्हाला दुकानदार किंवा शासन हा युरिया पुरवत नाही आणि या युरियाच्यामुळे पिकाची म्हणजे जे वाढ आहे ती कमी प्रमाणात होते आहे. आणि जर युरिया कदाचित चुकून दुकानदारांच्याकडून भेटला तर आम्हाला त्या बदल्यामध्ये युरिया आणि त्याच्या बदल्यात झिंक किंवा इतर खते घ्यावा लागतात आणि त्यामुळे आम्हाला जो आर्थिक संकट शेतकऱ्यावर जो पडलेला आहे तो म्हणजे परवडण्याचे झालेला आहे. आमची शासनाकडे मागणी आहे की आपण कृपया करून जे बचत गट आहेत त्याला जे तुम्ही आजपर्यंत जे प्रशिक्षण दिलेले आहे त्यात युरिया कसा तयार करावा हा सुद्धा प्रशिक्षण द्यावा आणि प्रशिक्षणामार्फतच त्यांना जर शासनाने जर युरिया बचत गटाच्या माध्यमातून आम्हाला शेतकऱ्यांना जर मिळाला तर आम्हाला जो आर्थिक संकट आहे तो दूर होईल असं मला वाटते. म्हणून माझी शेवटी शासनाकडे मागणी आहे या जो युरियाचा जो पुरवठा आहे जे बाकीच्या माध्यमातून जो बचत गटाला म्हणजे साहित्य पुरवतात त्या पद्धतीने युरिया सुद्धा शेतकऱ्यांना पुरवावा.